मित्रांनो, उबरची एक एक्झाम्पल आपण बघितलं. टेक्नॉलॉजी वापरून उबरने कसं बिझनेस मॉडेल बदलून टाकलं हे आपण पाहिलं. परंतु हे एकच उदाहरण नाही आहे. आपण आणखीन काही उदाहरणं बघूया. फेसबुक हे उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. फेसबुक ही जगातील सगळ्यात मोठी मीडिया आणि ॲडव्हर्टायझिंग कंपनी आहे. परंतु फेसबुक स्वतःचं कंटेंट फेसबुककडे काही नाही आहे. फेसबुक एक शब्दही स्वतःचा लिहित नाही, परंतु त्याचे वापरकर्ते फेसबुकसाठी कंटेंट बनवत असतात. Airbnb बद्दल देखील तुम्ही कदाचित ऐकलं असेल. ही देखील एक सगळ्यात मोठी हॉटेल कंपनी आहे आणि Airbnbचं स्वतःच असं एकही हॉटेल नाही आहे. ज्या लोकांकडे आपल्या घरातील एक्स्ट्रा जागा अवेलेबल आहे जी त्यांना हॉटेल म्हणून द्यायची आहे, असे लोक Airbnbमध्ये रजिस्टर करतात आणि Airbnb त्यांना कस्टमर्स मिळवून देते. नेटफ्लिक्सबद्दल कदाचित तुम्ही ऐकलं नसेल, परंतु नेटफ्लिक्स ही ऑनलाईन मीडिया स्ट्रीमिंग कंपनी आहे. मूवीज, त्यानंतर काही प्लेज त्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन बघता येतात, जी पुढे फ्युचरमध्ये केबलसाठी रिप्लेसमेंट म्हणून नेटफ्लिक्स वापरली जाणार आहे किंवा नेटफ्लिक्ससारखी सुविधा वापरली जाणार आहे. नेटफ्लिक्सने CD आणि DVDचा बिझनेस पूर्णपणे बंद करून टाकलेला आहे, कारण आता ऑनलाईन आणि ऑन डिमांड म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला पाहिजे ते आपल्याला पाहता येतं नेटफ्लिक्स वापरून. त्यानंतर खान अकॅडमी ही खूप चांगली ऑनलाईन सर्व्हिस आहे. सलमान खान नावाच्या एका बांगलादेशी व्यक्तीने ही सुरू केली होती आणि त्याने केवळ एकट्याने सुरू केलेली ही सर्व्हिस आता खूप मोठी झालेली आहे आणि खूप लाखो विद्यार्थी इनफॅक्ट त्याच्यामध्ये शिकत आहेत. खान अकॅडमीमध्ये तुम्हाला पाहिजे ते बरेचसे विषय, तंत्रज्ञान असो, विज्ञान असो, मॅथमॅटिक्स असो, हे शिकवले जातात आणि ते ऑनलाईन यूट्यूबमध्ये मोफत उपलब्ध करून दिले जातात. ही काही इंटरनॅशनल उदाहरणं आता आपण बघितली. आता आपण बघूया काही भारतातील उदाहरणं ज्यांनी टेक्नॉलॉजी वापरून बिझनेसेस बदलून टाकलेले आहेत किंवा नव्याने वेगळ्या प्रकारे त्यांनी आपल्या बिझनेसची सुरुवात केलेली आहे. हा चेहरा तुम्हाला कदाचित माहिती असेल आणि जर हा चेहरा तुम्हाला माहिती नसेल तर मित्रांनो, तुम्हाला इंडियन स्टार्टअप्सबद्दल फारशी माहिती नाही आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपण याच्याबद्दल माहिती घेऊया. हा आहे ओयो रूम्सचा CEO रितेश अग्रवाल. केवळ 23 वर्षाचा हा मुलगा आहे आणि जेव्हा ओयो रूम्सची सुरुवात त्याने केलेली तेव्हा तो 21 वर्षाचा होता. केवळ या 2 वर्षामध्ये ओयो रूम्स ही भारतातली सगळ्यात मोठी हॉटेल कंपनी आहे. मित्रांनो, टाटा ग्रुप हॉटेल बिझनेसमध्ये खूप वर्षापासून आहे, परंतु त्यांना देखील जे जमलं नाही ते या मुलाने केवळ 2 वर्षात करून दाखवलं तंत्रज्ञानाच्या साहाय्याने. तर टाटा ग्रुप चुकला कुठे? टाटा ग्रुपने देखील तंत्रज्ञान वापरलं नाही असं नाही, परंतु त्यांनी काय केलं, आपल्या हॉटेलच्या बिझनेसमधील ज्या प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेसेस इम्प्रूव्ह करण्यासाठी, एफिशियंट करण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल ते बघितलं. रितेश अग्रवालने त्याच्या उलट केलं. रितेश अग्रवालने सेंटरला टेक्नॉलॉजी ठेवली आणि त्याच्या अराउंड आपलं बिझनेस मॉडेल कसं बदलता येईल, कसं नीट करता येईल ते त्याने पाहिलं आणि त्यातूनच जन्म झाला ओयो रूम्सचा. ओयो रूम्सचं देखील स्वतःचं असं एकही हॉटेल नाही आहे, परंतु मार्केटमध्ये विविध ठिकाणी असलेले छोटे छोटे हॉटेल्स ज्यांना कस्टमर्स मिळत नव्हते त्यांना ओयो रूम्सने स्टँडर्डाइज सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या, म्हणजे स्टँडर्ड ब्रँडिंग, स्टँडर्ड सर्व्हिस. आणि आता सर्व छोटे छोटे हॉटेल्स ओयो रूम्स या नावाने ब्रँड केलेले आहेत आणि त्यांना कस्टमर पुरवण्याचं काम रितेश अग्रवालची ओयो रूम्स ही कंपनी करते आहे. याच्यामध्ये याला म्हणतात विन विन सिच्युएशन क्रिएट करणं, म्हणजेच ओयो रूम्सला हॉटेल्स मिळाले एक पैसाही खर्च न करता आणि हॉटेल्सना कस्टमर मिळाले एक पैसाही खर्च न करता. तर अशा प्रकारे ओयो रूम्सचं हे नवीन बिझनेस मॉडेल आहे जे आता जगभर विविध ठिकाणी वापरलं जात आहे. सध्या भारतातली सगळ्यात मोठी हॉटेल कंपनी असलेली ओयो रूम्स पुढे जगातील सगळ्यात मोठी हॉटेल कंपनी बनण्याचं स्वप्न बघत आहे. इनफॅक्ट इंडोनेशिया आणि सिंगापूर या 2 देशांमध्ये ऑलरेडी यांनी सुरुवात देखील केलेली आहे. हा एक आणखीन चेहरा बघा. ही इज अ यंग बॉय, कॉलेज ड्रॉपआउट, IIT ड्रॉपआउट आहे हा. याचं नाव आहे इक्बाल अहमद आणि इन शॉर्ट्स नावाचं एक न्यूजचं ॲप या मुलाने सुरू केलेलं आहे आणि हे ॲप भारतामधील सगळ्यात जास्त डाउनलोडेड न्यूज ॲप आहे आणि त्याच्यामुळे
विविध न्यूज चॅनल्सची न्यूजपेपरची झोप उडालेली आहे. कारण लोक आता त्यांच्या ॲप्सवर त्यांच्या वेबसाईटवर जात नाहीत, तर इन शॉर्ट्समध्ये जाऊन आपल्या न्यूज वाचतात. इन शॉर्ट्सने एक खूप चांगला प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तर इन शॉर्ट्स या ॲपने काय केलेलं आहे, जगभरातील विविध बातम्या केवळ 60 शब्दांमध्ये मावतील अशा प्रकारे बसवलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे हल्ली लोकांकडे वेळ नसतो फारसा पेपर वाचण्या इतका किंवा सर्व बातम्या वाचण्या इतका. तर त्याने प्रत्येक बातमीला छोटं केलेलं आहे केवळ 60 शब्दांमध्ये. आणि त्यामुळे आपल्याला क्विकली बातम्या मोबाईलवर वाचता येतात. त्यामुळे सर्व बातम्या वाचून होतात, जेवढी आवश्यक तेवढी माहिती देखील मिळते. आणि खूप जास्त डिटेल, अनावश्यक डिटेल जे टी व्हीवर एकच बातमी, टी व्ही न्यूज चॅनल जर तुम्ही बघितले तर एक जी 2 ओळींची बातमी आहे ती 15 मिनटं 20 मिनटं अशी मोठी करून सांगितली जाते. इक्बाल अहमदने एक्झॅक्टली त्याच्या उलट केलं, लोकांची गरज ओळखली आणि ज्या बातमीला जेवढा वेळ दिला पाहिजे तेवढाच वेळ आता आपल्याला इन शॉर्ट्समध्ये देता येतो. खूप छान ॲप्लिकेशन आहे हे आणि खूप जास्त लोक वापरतात. त्यानंतर हा चेहरा बघा. हा चेहरा तुम्हाला माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही आहे, परंतु राहुल नारायण हा एक खूप मोठा माणूस पुढे भविष्यामध्ये होणार आहे. टीम इंडस नावाचं त्याचं स्टार्टअप आहे. आणि या माणसाने काय केलं आहे माहिती आहे तुम्हाला मित्रांनो, या माणसाने चंद्रावर जाण्यासाठी यान बनवण्याचं काम हाती घेतलेलं आहे. म्हणजे फक्त चंद्रावर जाण्यासाठी नव्हे, तर चंद्रावर ये-जा करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी. तर स्पेस म्हणजे अवकाश संशोधन क्षेत्रामधलं हे सगळ्यात पहिली प्रायव्हेट कंपनी आहे. आणि गुगलने एक प्रोजेक्ट, गुगलची एक कॉम्पिटिशन होती स्पेस एक्सप्लोरेशनची, ज्याच्यामध्ये जगामधून 36 कंपन्यांनी ॲप्लिकेशन केलं होतं. आणि त्यापैकी पहिल्या 3मध्ये टीम इंडसचा समावेश झालेला आहे. आणि जर त्यांचं प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे पुढे गेलं तर पुढे गुगलच यांच्या कंपनीमध्ये पैसे देखील गुंतवणार आहे. त्यानंतर हा एक आणखीन चेहरा बघा. हा चेहरा आहे संपत स्वेन या नावाच्या मुलाचा. इन्स्टामोजो नावाची कंपनी त्याने सुरू केलेली आहे. आणि भारतामध्ये ऑनलाईन बिझनेस सुरू करण्यासाठी इन्स्टामोजोसारखा चांगला दुसरा पर्याय तुम्हाला मित्रांनो मिळणार नाही. अतिशय सोप्या पद्धतीने, अतिशय क्विकली, केवळ एका दिवसामध्ये तुम्ही तुमचा ऑनलाईन व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही तुमची सर्व्हिस सेल करू शकता, तुम्ही तुमचं प्रॉडक्ट सेल करू शकता, मेंबरशिप सेल करू शकता, किंवा एखादा इव्हेंट असेल तर तुम्ही त्याचे तिकीट्स देखील सेल करू शकता. ऑनलाईन सेलिंग खूप सोपं केलेलं आहे इन्स्टामोजोने. आणि माझ्यासारख्या अनेक इंटरनेट स्टार्टअप्सना, इंटरनेटमध्ये बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी इन्स्टामोजो हे खूप चांगलं एक ॲप्लिकेशन, खूप चांगलं एक टूल झालेलं आहे. आणि मुख्य म्हणजे इन्स्टामोजो वापरण्यासाठी बिलकुल फ्री आहे. तुम्हाला इनिशियली काहीच पैसे द्यायचे नाही आहेत. जेव्हा तुमच्या साईटवर किंवा जेव्हा इन्स्टामोजो वापरून एखादा सेल तुम्ही कराल, तेव्हा त्या सेलमधलं कमिशन 2% कमिशन इन्स्टामोजो घेतं. पण तो इन्स्टामोजो सुरू करण्यासाठी, वापरण्यासाठी तुम्हाला बिलकुल पैसे लागत नाहीत. तर हे खूप चांगलं ॲप्लिकेशन आहे. आणि जर तुम्हाला ऑनलाईन व्यवसाय करायचा असेल, अगदी तुमच्याकडे तुमची वेबसाईट नसली तरी देखील तुम्ही इन्स्टामोजो वापरून व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही व्हॉट्सॲपवर विकू शकता, फेसबुकवर विकू शकता, ईमेलमधून विकू शकता, किंवा तुमच्या वेबसाईटवर विकू शकता. तर ही काही भारतीय उदाहरणं आपण बघितली. टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने कसा व्यवसाय आपण बदलू शकतो किंवा वेगळ्या प्रकारे करू शकतो, तेव्हा या सर्व उदाहरणांचा जरूर अभ्यास करा. यांच्यापासून प्रेरित होऊन तुम्ही तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये काय नवीन करू शकता. तुमचा जो ट्रेडिशनल बिझनेस, पूर्वापार चालत आलेला बिझनेस आहे, त्याला टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने वेगळं कसं करता येईल, वेगळ्या प्रकारे कसं करता येईल, त्याच्याकडे लक्ष द्या. तर मित्रांनो, टेक्नॉलॉजीने खूप फरक केलेले आहेत, खूप बदल केलेले आहेत, हे तर आपण बघितलं. आणि ते करणं आवश्यक आहे हे देखील आपण बघितलं. काही लोकांनी ते करून दाखवलेले आहे ते आता आपण बघितलं. आणि आपण आता पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत की टेक्नॉलॉजीमध्ये होणाऱ्या या बदलांना सामोरं जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. मित्रांनो, नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.